मी जेव्हा बघत होतो एकेकाकडं, तर फर्स्ट हाफ मध्ये लिटरली काही लोक रडत होते. अशोक पवार. अशोक पवार. हो. काय वाटतं चित्रपट बघून आले तुम्ही आता राजा शिवाजी? छान चित्रपट एकदम भारी. शिवाजी महाराज. रितेश देशमुखांची भूमिका कशी वाटते? हो, रितेश देशमुख सर्वांची जवळ रितेश देशमुखाची एक नंबर भूमिका आहे शिवाजी महाराज. तुम्हाला कसा वाटला आता? चित्रपट खूप छान आहे. रितेश देशमुखांनी खूप चांगलं ऍक्टिंग केलेली आहे आणि शेवटी इमोशनल आहे आपल्या मराठी माणसांसाठी हा. हो. तर त्याच्यामुळे खूप चांगला मूवी आहे आणि मेन म्हणजे की मोठे मोठे स्टार कास्ट आहे. बरोबर. काही काहींचं आता आम्ही स्पॉइलर अलर्ट नाही बनणार, पण खूप छान केलेलं आहे काम. आणि स्पेशली त्यांनी जसं एक हिंदी चित्रपट किंवा इंग्लिश चित्रपट असतो त्या दर्जाचा बनवलेला आहे. बरोबर. म्हणजे ते सगळे एक 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 क्रमनुसार त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे टिपिकल जे आपण शिवाजी महाराजांचे आतापर्यंत मूवीज बघितले त्या टाईपचा नाहीये, हे नेक्स्ट लेवल आहे. तर आज सगळ्यांनी आवर्जून बघितला पाहिजे. मराठीमध्ये एवढा मोठा बजेट असणारा हा पहिलाच मूवी मध्ये. हा म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा एवढ्या लेवलचा बनवलेला नाही, हा त्या लेवलचा बनलेला आहे. म्हणजे मराठी तर झालंच, पण हिंदीमध्ये पण आजपर्यंत बनलेला नाही. खूप भारी मूवी, सगळ्यांनी नक्की बघावा. म्युझिक बद्दल काय वाटतं तुम्हाला? अजय अतुल साहेबांचे म्युझिक म्हणजे विशेष नाही. हा. हा म्हणजे त्यांचा एकदम कोर्टातल्या टप्प्यात बॉल आल्यासारखा होता. तर त्याच्यामुळे अजय अतुलांनी जे काही लेवलचं म्युझिक केलंय, म्हणजे सगळ्यांना जे जाणवत होतं, जे छावामध्ये जे मिसिंग होतं ना, ते इथं भरून काढलेलं आहे आता. तर चित्रपटाच्या पूर्वी थोडासा लोकांमध्ये संभ्रम होता. आता तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खास आज तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य आहे. महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर गेली का? खूप जास्त डोक्यावर येईल. ऍक्च्युली मी जेव्हा बघत होतो एकेकाकडं, तर फर्स्ट हाफ मध्ये लिटरली काही लोक रडत होते. बरोबर. म्हणजे रडत सुद्धा होते, डोळ्यातनं पाणी येत होतं. ह्या लेवलचा पहिला चित्रपट बसून तर दुसऱ्या ह्याच्यात आभरून म्हणजे सगळे असे म्हणजे एक लेवलला सगळ्यांना अभिमान होता. बरोबर. तर ह्या लेवल पर्यंत नेलेला आहे. खूप मस्त आहे चित्रपट, नक्की बघा. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराजांबद्दल याच्या पहिले कुठल्या म्हणजे चित्रपटांमध्ये एवढा रोल कधी दाखवला नाही जो अभिषेक बच्चनने त्या ठिकाणी केला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्या लेवलचं जे बनवलेलं म्हणजे खरंच शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराज आणि त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज, हे दोघांचं एकदम बरोबर साम्य दाखवलेलं आहे. आणि ज्या लेवलचं त्यांनी खरंच काम केलेलं आहे, अभिषेक बच्चन वॉज अ परफेक्ट फॉर दिस रोल. आणि ते कोणालाच माहित नव्हतं. तसं शिवाजी महाराजांच्या वडिलांबद्दल बी जास्त माहित नव्हतं, तेही या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. असे अजून 2-4 कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्याबद्दल खूप जास्त आपण कधी ऐकलेलं नव्हतं आजपर्यंत, ते दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मूवी बघा. हो. रितेश बेटाने खूप छान काम केलंय आणि हा पिक्चर काढला त्याने. हा. आय एम प्राऊड ऑफ यू. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी माणसाच्या काळजाचा विषय शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्यावरती मराठीतला एवढा मोठा चित्रपट, मराठीतला म्हणण्यापेक्षा की हा फिल्म इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा सगळ्यात चित्रपट मोठा पिक्चर. खूप गर्व वाटतो मला. आहे. हो, पिक्चर पाहिल्यानंतर सगळ्यांनी भूमिका खूप छान केलेली. कोणाच्या सगळ्यात जास्त आवडली? सगळ्यांचीच जाऊ. सगळ्यांची जास्त. हो.